तूच म्हणले ना. काय म्हणले मी? काय म्हणले? तुला म्हणून नाही का मी म्हणले? काय म्हणले मी? पाण्याला जाताना म्हणले ना मला डोकं ठिकाणावर ठीक जा का उघडे ठेवा कसं मी काय म्हणले होते तर मी म्हणले मी चालले पाण्याला घर उघडे घरात पुत्र शिरण दार लावून या कदाऊ लावण्या म्हणले होते. तरी मी विचार करायलो आज जाता सांगायला तुम्हाला दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून. तू उलटे दोस्त आहे. काय उलट बसते? इथं दारूलाच पैसे नाही. सोडा कोणाचा बापाचा आणू. हे सोडा म्हणत नाही हो. मग दारू प्यायची सोडून द्या म्हणते. पण कमवून 25 माणसं मिळत म्हणून ती दारू पिऊ. अक्कल नाही त्यांना. उनी पाणी टाकतात. डबल पाणी टाकावं लागते. मी किती दिवसापासून पियालो. एकदा तरी मेलो का मी? अहो पाणी कमी जास्त टाकलेलं काही फरक पडत नाही. ती दारू अशी विषारी असते म्हणा. 25 माणसं मेलेत म्हणून सांगायले ना. कोण्या येण्यानं सांगितलं तुला? कोण्या येण्यानं नाही सांगितलं. कालचा पेपर वाचून बघा. पेपरच छापून आले. काय म्हणून? दारू पिऊन 25 मेले म्हणून. उद्यापासून बंद. खरंच ना दारू बंद? नाही पेपर बंद. काय कामाचं असं काही बाई लिहून आलं त्याला मरायला झटका पेपर. काय माझ्या बापाला बुद्धी सुचली. ह्याच्या गळ्यात बांधलं नाही याला कोणी देणी गेलं पोरगी कोणी मला हो तुम्हालाच मुखी बस. या हिरोला कोणी देत नाही. हा 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 बघितलं का हिरो? अहो तुम्ही नुसते हिरो नाही हिरो होंडा हिरो होंडा. सुपर असून म्हणाली पुन्हा कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. बघती बसा. तुला काय ठेगळा माहिती आहे का? 5 बाया मया मागा फिरायला आज बी पैसे घेऊन दादा मया संग लग्न करा. किती पैसे जाऊ द्या. दादा बी म्हणाले लग्न बी करा म्हणाले. तुला काय कळते? असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते. वा रे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरं आहे तू बरं आहे. उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस. तसं नाही म्हणत मी. मान ते आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्याची बायको कस्तुरा एवढा कसा सोन्यावानी संसार करतात तर आपण का लोखंडावानी करायलो का? तसं म्हणी नव. जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतंय हे बघा म्हणते. जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतंय हे बघा म्हणते. आणि मी का तुला सोडून द्यालो का? मी ठेवूनच घेतलं ना. तसं म्हणे ना त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते. चुकी आहे. त्या शांतीच्या नाव माझ्या पुढे काढायचं नाही. 15 दिवस आमक पूजन 15 दिवस नव्याला काय त्या शांतीचं नाव घ्या. ती शांती नाही. तुम्हाला ते येऊन जाऊन ती शांती दिसती नव्या पुढे. मग शांतता म्हणाली मी. शांतता. मी काय नाचायलो का? नाचायलो का? सुतर वाचून जाधव साहेब काय दिवा लावला त्यानं? काय दिवा लावला? अहो महिन्याला पगार झाली की नवी साडी आणते. चिंता झाला उचकना आणते म्हणून सांगते. हा काय? आणि मी नाही आणली का तुला साडी? कवा आणली? ध्यान कर. तुम्हीच ध्यान करा कवा आणली. लंडी करू. तुम्हीच ध्यान करा. तुमच्या लक्षात आहे का बघा कवा आणली तर. ध्यान कर. तुम्हीच करा ध्यान. आम्हाला माहित. हो सांगा बघ. आता 11 येईल तर 3 वर्ष होतात. आहे का याच्या जीवाला लाज? 3 वर्षाला एक साडी आणते बायकोला. मध्ये का आणणार नव्हतो का मी? कुठं बिघडलं? तू माहेरी गेली होती. अहो माहेर गेली का तुम्हाला सांगून गेलते का साडी आणू नका म्हणून? आणि तू अम्मा साडीचं माप तुमच्या कपड्या बापाला घेतलं होतं का साडीचं माप? चला चला यानंतर 52 गज का हे शेवटचं गीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा बसलेले सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बघा या गीतानंतर एक छोटस छानसं नाटक राहिलेलं आहे. बघा अगोदरची जी परिस्थिती पाहिली ब्रह्मपुरी हनुमान खेड्यामध्ये खूप आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते. नक्कीच या परिस्थितीपासून आपल्याला दूर जायचं असेल तर आपले जे घरचे मालक आहे त्यांना आपण थोडंसं समजावून सांगा. नक्कीच ते व्यसनापासून दूर जाते.